मुंबईचे गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ यांनी बुद्ध धम्माचा सोन्याचा धागा धरून शून्यातून आपले सोन्याचे विश्व निर्माण करताना अनेक विक्रम केले आहेत. जगातील 3 पाण्याखालील सोन्याचे उत्खनन करणाऱ्या कंपनीपैकी एक उभी करताना त्यांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. संघर्ष काळात त्यांना अर्धांगवायूने 1.5 वर्ष ग्रासले होते. त्याच काळात न खचता त्यांनी जगातील सर्वात मोठा ग्रंथ थेरीगाथा यावर त्यांनी त्यांच्या समीक्षा लिहिल्या आहेत. बुद्धांचा महापरिवर्जा, यशोधरा, महाप्रजापतीचा शेकडो स्त्रियांना घेऊन धम्माच्या मार्गाचा प्रवास, राहुलचा प्रवास. बुद्धांनी घर सोडले परंतु ते परतले 12 वर्षानंतर. आपल्या धर्मपत्नी माता व राहुलला अरहंत बनवले असे रोहित पिसाळ म्हणतात. एक परिपूर्ण मनुष्य जगात असा कुठलाच महात्मा झाला नाही आणि होणे नाही. बुद्ध म्हणजे काय? ध्यान प्राप्ती झाली म्हणजे काय? झाडाखाली बसून MA झाला, PhD झाला, नेमके काय झाले? हे त्यांनी शास्त्रीय उत्तरे दिली आहेत. डोपामाइन एस्ट्रोजेनचे परिवर्तन कसे होऊ शकते? ही सगळी उदाहरणे, उत्तरे या पुस्तकात रेखाटली गेली आहेत आणि हे पुस्तक सोन्यात मढवले आहे. हे पुस्तक डॉक्टर रोहित पिसाळ यांनी दादर चैत्यभूमी इथे भेट दिली आहे.